हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही कशा आहात? मजेतच आनंदित राहा. फिर आज आपण आपल्या दिवाळीच्या निमित्त आग्र्याच्या समोरच किल्ला देखील बनवणार आहोत. याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे. लेट्स आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आता काय केलेलं आहे, आपला किल्ला बनवण्यासाठी मेन म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या आपण आधीच आणून ठेवलेल्या आहेत, रेडी करून ठेवलेल्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलेलं आहे, पाणी देखील आणून ठेवलेलं आहे. त्याचसोबत आपल्याला ज्या विटा वगैरे लागतात, जी दगडे वगैरे लागतात ती देखील आपण आणून ठेवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण माती देखील आणून ठेवलेली आहे. यामध्ये आपण माती कमी पडली तर आपण अजून एक्स्ट्रा माती आणणार आहोत. सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण काल जो किल्ला बनवलेला आहे तो अर्धवट झालेला आहे आणि तो आता किल्ला आपण
वर्षी देखील आपल्या सोबत असलेला प्रज्ञेश म्हणजेच लिटल बॉय आपल्यासोबत आहे आणि त्याची मजा मस्ती करत आपण किल्ला बनवणार आहोत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही मागच्या वर्षीला आपण जो किल्ला बनवला आहे त्यासोबत तुम्ही उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद सर्वांची. स्वतः आपण किल्ला बनवायला सुरुवात करूया.
सगळ्यांचाच राजा आहे तो. पाया मुंग्या चावते कोण ऐकत नाही. आता बोल काय बोललास मग बोल ना. पिल्ल्यासाठी मुंग्या पण सण करी मम्मीला पण सण करी. आता नाही बोलत मम्मी समोर बोल ना काही हिंमत आहे बोबडी बोलली. प्लॅनिंग करतो कसा मारायचा म्हणून. सारे मित्रांनो आपला आता थोडा किल्ला झालेला आहे. आपण थोडा झालाय तो आपण हळू करू बघूया. मस्त बघा तुम्ही. अरे जोरात बोल नुसता टाइमपास. मित्रांनो त्याचा आपला काम करत आहे. ब्रशशी पाणी फिरवत आहे. बघूया कसा करता तो. नाही तर आपण किल्ला बनवायला तुम्हाला किती देऊ शकता ऐकून. किल्ला बनवायला आम्ही देऊ शकता ऐकून म्हणजे किल्ला झाला बोलताना म्हणून. आणि त्याच्यानंतर फटाकडे आपण फोडू. असं करायचं कशावर तू बसून तू काय करता. गार्डन करतो मस्त करो. पैसा मस्त करतो. किल्ला झालेला आहे. त्यात आपण पेंट करणार आहे. किल्ल्याला लावणार आहे. आणि आज पुन्हा व्हिडिओ
तर मित्रांनो, दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, तसेच शाळेला सुट्टी आणि नवीन कपडे आणि यासोबतच किल्ला बांधणे, या सर्व काही गोष्टी आपल्याला आठवतातच. तर मित्रांनो, तुम्ही देखील लहानपणी आपल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला हा बनवला असेलच. पण तुम्हाला हे माहिती आहे का की दिवाळीत लहान मुले एकत्र जमून हा किल्ला का बनवतात? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले या साऱ्यांनाच फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनीही अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधीच आहे. तर मित्रांनो, किल्ला बांधणे म्हणजे स्वतःच्या मन आणि बुद्धी यांवर ईश्वराच्या शक्तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करतो. तर मित्रांनो, आपल्या घरासमोर दिवाळीमध्ये किल्ले बांधण्यामागील नेमकी कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात. आपल्या प्रत्येकाच्या सोसायटीत किंवा घरांमध्ये दिवाळीच्या काही दिवसाआधीच लहान मुलांची किल्ले बांधण्यासाठी जय्यत तयारी आपल्याला दिसून येते. आपण जर बारकाईने लक्ष दिले तर किल्ला बांधण्यासाठी नकळत ही सर्वच मुले आपापसातील भांडण तंटा हे विसरून एकत्र काम करण्यासाठी जोमाने गोळा होतात. स्वराज्याचे आधारस्तंभ असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ज्याप्रमाणे सगळ्या मावळ्यांनी एकत्र येऊन जिंकले, तसाच काही दांडगा उत्साह हा त्या मुलांच्या किल्ला बनवण्यामागे असतो. जिद्द, चिकाटी, एकाग्रता असे काही गुण मुलांमध्ये उपजत जातात. आणि या व्यतिरिक्त मोठमोठ्या शहरांमध्ये किल्ले स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते आणि यामुळेच बरेच तरुण पिढी ही एकत्र जमा होऊन जोमाने किल्ला बनवते आणि या माध्यमातून आपल्या राजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवते. आणि मित्रांनो, यामुळेच महाराजांच्या इतिहासाच्या छटासुद्धा दर दिवाळीत आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त स्वतःच्या लेकरांप्रमाणेच मराठ्यांनी हे गड सांभाळले. मग एवढं प्रेम, एवढा आदर असाच होता का? त्याचे समाजात प्रतिबिंब का दिसू नये? आणि म्हणूनच एक आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक आणि घराचं रक्षण करणारा हा किल्ला प्रत्येकाच्या घराबाहेर मग दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन म्हणून घरोघरी किल्ले हे बनवले जातात. दिवाळी म्हणजेच समृद्धीचे प्रतीक आणि समृद्धीचे कारण म्हणजेच आजही आपले कर्तव्य बजावणारे आणि दिमाखात उभे असलेले हे गड किल्ले. तर या व्यतिरिक्त आपण पौराणिक काळानुसार पाहिले तर मित्रांनो, स्वराज्यामध्ये ज्यावेळी दिवाळी साजरी ही केली जायची तेव्हा गड किल्ल्यांची सजावट ही जोमाने केली जायची. सर्वत्रच आनंद असायचा. पण मित्रांनो, तेव्हा अशा वेळी गड किल्ल्यांवर जाण्यास त्या काळी कुठलेही साधन नसल्याने सर्वच जनतेला हे गड किल्ले पाहण्यास मिळायचे नाही. आणि म्हणूनच अशा वेळी सर्वांना गड किल्ले हे जवळून पाहता यावे, यामागील इतिहास कळावा आणि यासाठीच घरोघरी किल्ले बांधण्याची ही प्रथा चालू झाली, जेणेकरून सर्वच जनतेला गड किल्ले आणि त्यामागील इतिहास हा समजावा, तसेच त्यांच्या पिढीला देखील हा इतिहास समजावा म्हणूनच ही प्रथा चालू झाली असावी. तर मित्रांनो, ही होती दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर किल्ला बांधण्यामागील काही कारणे.
मित्रांनो, आपण उत्तम प्रकारे असा महाराजांचा किल्ला दरवर्षीप्रमाणे बनवलेला आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.